आदित्य ठाकरेंनी सलग 3 वेळा देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. नेमकं कारण काय? काही दिवसांपूर्वी सामना या वृत्तपत्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक करण्यात आलं होतं. निमित्त होतं गडचिरोलीतील विकास कामांचे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना त्याचा पुनरुच्चार केला होता. आता गुरुवारी पक्षाचे आमदार आदित्य ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमधील मागील महिनाभरातील ही तिसरी भेट असल्याने चर्चांना उधाण आलेलं आहे. आदित्य ठाकरेंनी आज मुंबईत फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ठाकरे यांनी त्यांना 3दा भेटलेले आहेत. एकदा उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्रितपणे फडणवीसांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या कार्यालयात भेट झाली होती. लोकांसाठी विरोधक आणि सत्ताधारी यांनी एकत्रितपणे काम करायला हवे अशी भूमिका आदित्य ठाकरे सातत्यानं मांडत आहेत. आणि फडणवीसांची भेट घेतल्यानंतर आदित्य यांनी मीडियाशी संवाद साधलाय. मुंबईतील विविध भागांमधील समस्यांसाठी ही भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आणि मोकळ्या मनाने इथे आलो आणि मुंबईतील समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुंबईतील निवृत्त पोलिसांना मुंबईतच घरे मिळावीत यासाठी पाणी योजना ही मुंबईत लागू करावी ही महत्त्वपूर्ण मागणी फडणवीसांकडे केल्याचं ठाकरे यांनी सांगितलं आहे. माझ्यासोबत आमदार सचिन भाऊ अय्यरजी होते, आमदार सुनील शिंदेजी होते आणि साधारणपणे आमच्यासोबत आलेले जे डेलिगेशन्स होते, 2 महत्त्वाचे डेलिगेशन्स होते. एक पोलीस पत्नी जे वर्लीत राहतात आणि दुसरं आणि जे निवृत्त पोलीस आहेत ते देखील होते. आणि दुसरं म्हणजे साधारणपणे ज्या गृहनिर्माण संस्था आहेत ज्यांना एक पॉलिसी महत्त्वाची 2 विषयांवर प्रामुख्याने चर्चा झाली. पहिलं म्हणजे सर्वच पोलीस कॅम्पांमध्ये जे रिटायर्ड पोलीस ऑफिशियल्स असतील जे अजूनही राहत आहेत त्यांना दंडनीय शुल्क जो लावलेला आहे तो आमच्याकडे जो 20 रुपये पर स्क्वेअर फूट होता तो साधारणपणे 150 रुपये पर स्क्वेअर फूट झालेला आहे. आमची विनंती हीच राहिलेली आहे की एक भूमिका घेऊन याच्यात हा परत एकदा जो शुल्क लावलेला आहे तो स्थगित करावा किंवा पुन्हा एकदा जो आधीचा होता त्याच्यावर आणावा, कारण हा शुल्क कोणालाही परवडत नाही, हा दंड कोणालाही परवडत नाही. अनेक पोलीस परिवार असे आहेत जे तिथे 2 पिढ्या 3 पिढ्या महाराष्ट्राची मुंबईची सेवा केलेली आहे. साधारणपणे मुंबई पोलिसात ते कार्यरत राहिलेले आहेत आणि त्यांच्यासाठी हा दंडनीय शुल्क जो आहे तो जास्ती आहे, तो कुठे ना कुठेतरी कमी व्हावा. दुसरी मागणी हीच होती जी आधी देखील मागच्या सरकारमध्ये जे घटनाबाह्य सरकार होतं त्याच्यात आश्वासन दिलं गेलं होतं की लगेच स्थगित होईल 8 दिवसात, ते काही झालं नाही. दुसरी मागणी जी होती ती हीच होती की रिटायर्ड पोलीस जे आहेत, जे निवृत्त पोलीस परिवार आहेत त्यांना मुंबईमध्येच घरं द्यावी. ही देखील मागच्या घटनाबाह्य सरकारमध्ये सगळ्यांना वचन दिलं होतं की 8 दिवसात आम्ही तुम्हाला घरं शोधून देऊ. ही नवी मुंबईत दिली होती, पण आमची मागणी हीच राहील की मुंबईत ज्यांनी मुंबई पोलिसांमध्ये सेवा केलेली आहे त्यांना मुंबईमध्येच घरं कशी मिळू शकतील ह्याच्यावर अभ्यास होऊन त्याच्यावर अंमलबजावणी व्हावी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आम्ही ही विनंती केली की अनेक आता जसं आपण पाहतोय कुर्ल्यामध्ये असेल, नायगावमध्ये आहे, वरळीत आहे, माहीममध्ये आहे, मरोळमध्ये आहे, पोलीस इमारती ज्या आहेत काही दुरुस्तीला आलेल्या आहेत, काही आपण पाहतो नवीन बांधण्याचे आता प्रस्ताव आमच्या सरकारमध्ये होते. 600 कोटी आमच्या काळातल्या अर्थसंकल्पात आम्ही तरतूद केली होती, ते पुन्हा एकदा रिवाईव्ह करून प्रस्ताव तिथे नवीन पोलीस इमारती हो, जेणेकरून इन सर्व्हिस जे आपले पोलीस अधिकारी आहेत त्यांना सर्व्हिस क्वार्टर्स ह्या मुंबईभरात नवीन मिळू शकतील. ही झाली आमची पोलीस खात्याबद्दलची मागणी, गृह खात्याबद्दलची मागणी. दुसरी मागणी ही होती आणि विनंती ही होती की आमच्याच सरकारच्या काळी आपल्याला आठवत असेल एका हायकोर्ट सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरच्या अनुषंगाने आम्ही सर्वांसाठी पाणी ही योजना आणली होती. सर्वांसाठी पाणी म्हणजे कुठचीही गृहनिर्माण संस्था असतील, झोपडपट्टी असतील, या सगळ्या ज्या काही आपल्या हाऊसिंग सोसायटीज असतील त्यांचं लिगल स्टेटस न पाहता त्यांना पाणी देणं हा त्यांचा अधिकार आहे, हक्क आहे पाणी मिळणं आणि सरकारचं कर्तव्य. ही पॉलिसी आम्ही आणली होती, पण मागच्या घटनाबाह्य सरकारने ती स्थगित केली होती. सरकार बदललेलं आहे, कुठे ना कुठेतरी आम्हाला आश्वासन हे पण मिळालं की जेव्हा सरकार बदललेलं आहे नवीन सरकारमध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष जनहिताची जी कामं असतील ती एकत्र येऊन करू शकेल. आणि म्हणून एका चांगल्या मनाने, मोकळ्या मनाने आम्ही इथे आलोय, मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली आणि सर्वांसाठी पाणी ही योजना मुंबईमध्ये लगेच लागू करावी आणि ती जी स्थगिती दिली ती उठवावी ही आमची सर्वांची मागणी होती. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मुंबई.